नमस्कार. मी वैभव विधाटे, दिव्य स्पर्श ग्रुप फाउंडर अँड डिरेक्टर. आजच्या फाउंडर कनेक्टमध्ये आपण आज सूरज सरांना भेटतोय आणि त्यांच्याकडनं जाणून घेतोय दिव्य स्पर्श ग्रुप आहे किंवा त्यांची काय व्हिजन आणि त्यांनी जे काही कॉन्सेप्ट केली त्याच्यामध्ये ते कसे येतील, आपल्यासोबत कसे जोडले जातील. ते ऑलरेडी दिव्य स्पर्श ग्रुपचे फॅमिली मेंबर आहेतच, पण इथून पुढं नेक्स्ट व्हिजनमध्ये ते कसे आपल्यासोबत येतील हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. थँक्यू वैभव सर. नमस्ते. माझं नाव सूरज अग्रवाल. मी अवेंटा ग्लोबल चा फाउंडर आहे. वी आर मेनली इंटू इंटरनॅशनल टॅक्स ट्रान्सफर प्रायझिंग आणि क्रॉस बॉर्डरमध्ये. आणि लकीली मी वन ऑफ दोज वी हॅव ओन वन ऑफ द ऑफिसेस इन द बिल्डिंग. तर वी आर वन ऑफ दोज लकी पीपल हॅव्हिंग अँड गेटिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी अँड हॅव्हिंग शिफ्टेड हिअर. ॲक्च्युली आता आपण फाउंडर कनेक्ट हा जो करतोय, कारण एका प्रीमायसेसमध्ये जेव्हा सगळी लोक येतात ना, तेव्हा ते एकमेकांना कनेक्ट होत नाहीत किंवा एक डेव्हलपर ज्यावेळेस त्याचं प्रोडक्ट आफ्टर सेल किंवा आफ्टर डिलिव्हरी तो कधीच त्यांच्या मेंबर्सला भेटत नाही. तर मग आपली कन्सेप्ट अशी आहे की आपला 1 to 1 कनेक्ट असला पाहिजे. त्याच्यातनं जे काही आपण इन्फ्रास्ट्रक्चर करतोय किंवा जे डेव्हलपमेंट करतोय ते तर आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये, आपल्या राज्यामध्ये ते कसं सौंदर्य आणेल याचा प्रयत्न असतो. पण हा तुमचा आर्किटेक्चरल अँगल झाला किंवा तो डिझाईनचा पार्ट झाला. पण प्रॅक्टिकली काही गोष्टी किंवा इथिकली काही गोष्टी ह्या त्या प्रिमाइसेसमध्ये कशा येतात? तर हे जो कोणी एंड यूज करणारा व्यक्ती असतो, तर त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नसतं, कारण की तो प्रॅक्टिकली बघत असतो. त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, की तुमचे आउटपुट काय आहेत? की एक ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी पर्चेस करतो, तर त्याचा कुठल्या अँगलनी तुम्ही बघता? की ROI कॅल्क्युलेशन्स बघता, प्रॉपर्टीचे काय अम्युनिटीज बघता किंवा त्याच्यामध्ये काय अजून ॲड ऑन झालं पाहिजे, काय टेक्नॉलॉजी आली पाहिजे, असं बरोबर. काय वाटतं तुम्हाला? पहिला पॉईंट तुमचा जो होता की ॲक्च्युली करेक्ट आहे की बिल्डर नॉर्मली एकदा विकल्यानंतर कनेक्ट होत नाही. तिथे खूप मोठा गॅप बनतो. बट गुड दॅट तुम्ही ते करताय आणि कनेक्ट करताय. आणि मोस्ट ऑफ द वेळेस ते इनपुट्स घेत नाहीत. म्हणजे सेलिंगपर्यंत इनपुट्स घेतात, मग नंतर घेत नाहीत. आणि थँक्यू की तुम्ही ते पण करायला Yes. रेडी आहे आणि तो पुढे तुम्ही पाय टाकताय त्याच्यासाठी. इन टर्म्स ऑफ माझा एक्सपिरियन्स, मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा खूप काही गोष्टी बघितल्या होत्या ज्या प्रोजेक्टमध्ये येणार आहेत. आणि मी बघतोय की त्या येतात. म्हणजे इट विल टेक टाईम, पण होत आहेत त्या खूप मोठं इम्पॉर्टंट. आणि काही असतात जे सांगतात आणि देत नाही. काही असतात ते सांगतात आणि द्यायचा प्रयत्न करतात आणि देतात अल्टिमेटली. अँड आय कॅन सी इट. वी आर इन द कॅटेगरी 2, जिथे आम्ही गोष्टी त्यापर्यंत घेऊन जातोय. आणखी ते दिसतंय, कारण की मी माझं ऑफिस पण पहिलं आहे बिल्डिंगमध्ये 400, आणि मी पहिला शिफ्ट पण झालोय. तर मी बघतोय स्टार्टिंगच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत की बिल्डिंग कुठे चालू झाली होती आणि कुठे जाते, आणि ती अजून चालू आहे. तर काम होईल. तर त्या गोष्टी मला दिसत आहेत. आणि मोस्टली ज्या गोष्टी असायला पाहिजे एक ऑफिसला ऑपरेट करायला, ज्या एक्स्ट्रा अम्युनिटीज असायला पाहिजे, ज्या इंडिपेंडेंट ऑफिसमध्ये स्वतः आपण टाकू शकत नाही. तो एक मोठा रिझन होता माझा या बिल्डिंगमध्ये ऑफिस घ्यायचा. तो मला वाटतोय तो अचीव्ह होईल. आणि कन्सिडरिंग आपण आज जे बोलतोय आणि जे करायचा प्रयत्न करतो, तो पण एक माझा बॅक ऑफ द माइंड कधी पण होता. कारण की मी नेटवर्कमध्ये खूप बिलीव्ह करतो. आणि माझं नेहमी होतं की एक ऑफिसमध्ये गेलो आणि तिथे 100 ऑफिस आहे, तर आम्ही कनेक्ट व्हायला पाहिजे. कारण की त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आणि लाँग टर्म इम्पॅक्ट खूप मोठा आहे. आणि तो आपण करायचा प्रयत्न करतो आणि आपण करतोय. आय थिंक दॅट इज समथिंग आय वॉज एक्सपेक्टिंग किंवा डिस्कस नव्हतं केलं कधी. बट ते भेटतंय त्याच्यासाठी खूप चांगलं वाटतंय मला, की अल्टिमेटली आपण ते करू शकतोय. आणि ते कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतं आणि इम्पॉर्टंटली बिल्डरच इनिशिएटिव्ह घेतोय. नॉर्मली इनिशिएटिव्ह घ्यायला बिल्डरच बॅक फूटला जातात, कारण की त्यांना काही वेगळं वाटतं. बट आय थिंक दिस इज गुड. दिस व्हेरी पॉझिटिव्ह. नाही, आता काय आहे, आम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन हा विचार केला आहे, की ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे एका डेव्हलपरचं थिंकिंग मे बी असू शकतं, की आपण जर फेस करायला गेलो एखादी गोष्ट, तर ते आपल्यालाच मग ते कंप्लेंट किंवा या सगळ्या गोष्टींनी, कारण की त्या कामाचा कॉन्फिडन्स मे बी नसेल. तर आम्ही ज्यावेळेस काम कुठल्याही हातामध्ये घेऊ किंवा तो घेणार आहे, तर त्याचा आम्ही डे 1 पासून कॉन्फिडन्स हा ठेवतो, की जे करायचं ते बेटर करायचं, बेस्ट करायचं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार आहे, सोल्युशन काढावे लागतील आणि ते कंटिन्युअसली करावंच लागतील. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी कन्सिस्टंटली करणं गरजेचं आहे. बरोबर. तेव्हाच आपला भारत हा खूप एका जगाच्या उंचीवरती जाणार आहे. करेक्ट. ऑब्व्हियसली जातोच आहे. मेक इन इंडिया चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहे. पण त्याच्यामध्ये एक सेल्फ पर्सन म्हणून जी जबाबदारी असते एका व्यक्तीची, तर ते करायला थोडासा माणूस कमी पडतोय. मग हाच आमचं व्हिजन आहे, की ह्याच्यातनं आपल्याला जर खूप काही करायचं असेल, तर तो पहिली गोष्ट तुमचं नेटवर्क असलं पाहिजे. त्याच्यातनं तुम्ही इनपुट घेतले पाहिजेत. तर हा आमचा
अजेंडा आहे? नाही, बरोबर आहे. म्हणजे कारण की जे तुम्ही पहिले पण सांगितलं, कन्झ्युमर इज द बेस्ट पर्सन टू गिव्ह अ फीडबॅक. तर तुम्ही तेच करताय की जे राहायला आलेत आणि ज्यांनी ऑफिस घेतलंय त्यांच्याकडून फीडबॅक घेताय, इन्स्टेड ऑफ जस्ट तुमच्या गोष्टीवर रिलाय करून की आम्ही केलंय. तुम्ही पण सांगा की आम्ही बरोबर केलंय का. दॅट इज वन स्टेप विच गोष्ट, यू आर yes. गोइंग फॉरवर्ड. आणि अगेन ऑफिसेस आहेत आणि या सर्व आहेत आणि नेटवर्किंग व्हायला पाहिजे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो पण इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण की नाहीतर ते डिस्कनेक्टेड असतात. डिस्कनेक्टेड, जसं आपण बाहेर बोलत होतो की बाजूच्या ऑफिसमध्ये कोण आहे त्यांचं पण काही ओळख नसते. नसते. बट ते झालं तर डेफिनेटली तुमचा ऑफिस स्पेस पण खूप मोठा बनतो आणि चांगला बनतो. Yes. यू एन्जॉय कमिंग टू ऑफिस अँड डिस्कसिंग विथ पीपल, नॉट जस्ट विथ इन द ऑफिस, आउटसाइड द ऑफिस. तर आय थिंक ते चांगलं आहे. आणि हे पॉझिटिव्हली जर खरंच निघून आलं तर हे एक स्टार्टिंग पॉईंट आहे. बट आय थिंक ॲट अ लार्ज खूप मोठा नेटवर्क बनवू शकतो, खूप मोठ्या कंपनीज एकसोबत कनेक्ट होऊ शकतात आणि विथ इन नेटवर्क खूप काही बिझनेस पण एक्सचेंज होऊ शकतो. आणि सेपरेटली ऑन द प्रोजेक्टमध्ये पण खूप फायदा होईल, कारण की लोकांना त्यांचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम स्टेटमेंट शेअर करता येईल आणि इनपुट शेअर करता येईल आणि त्याच्यावर तुम्ही काम करून ते इम्प्लिमेंट पण करणार आहात. तर आय थिंक ते डेफिनेटली लॉंग टर्ममध्ये खूप बेनिफिशियल असेल फॉर द ओनर्स ऑल्सो, ज्यांनी ऑलरेडी ऑफिसेस घेतले आणि ते काही एक्सपेक्टेशन घेऊन घेतलेत. आता आपण जे काही म्हणजे आता आम्ही रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो, पण ॲज अ बायर म्हणून किंवा ॲज अ तुमच्या फील्डमध्ये किंवा तुम्ही जे काम करता, मार्केटमध्ये काम करता, तर काय गोष्टी त्याच्यामध्ये चेंजेस असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तो तुम्ही टेक्नॉलॉजी वाईज असू द्यात किंवा मग तुमच्या कमिटमेंट असतील किंवा व्हॉटएव्हर जे काही, किंवा काहीतरी वेगळं आर्किटेक्चरला पाहिजे किंवा काहीतरी बदल पाहिजे किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये कुठल्यातरी चेंजेस आले तर ह्या गोष्टी होतील. असं मला मोठी काही वाटत नाही. फ्रँकली मे बी पॉसिबल, बिकॉज मी ऑलरेडी या गोष्टी डोक्यामध्ये ठेवल्या होत्या आणि त्यानुसारच बुकिंग केलेलं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला कम्पेअर केलं, मी तुमच्या प्रोजेक्टबद्दल नाही सांगत, मी मोठे ॲज अ रिअल एस्टेट इंडस्ट्री सांगतो. फॉर एक्झाम्पल कुठे प्रोजेक्ट्स असतात त्याच्यात फक्त ऑफिस स्पेस भेटतात. ओके, तिकडे तुम्हाला अम्युनिटीज भेटत नाही ज्या ऑफिसला गरज आहे. फॉर एक्झाम्पल आज माझं ऑफिस 1000 स्क्वेअर फीट आहे, बट मला पाहिजे की मी 15 लोकांची मीटिंग पण माझ्याच बिल्डिंगमध्ये करू शकू. एक खूप मोठा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. जर तुम्ही ग्रोविंग आहे, तुमची कंपनी मोठी आणि मोठ्या एमएनसी सोबत तुम्ही मीटिंग करणार आहात, तर तुम्हाला कधी 15 लोकांसोबतही मीटिंग करावी लागते. पण तुम्ही त्यासाठी मग आउटसाइड काहीतरी ऑप्शन बघायला चालू करतात. ती ऑप्शन तुमच्याकडे असणं ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती खूप काही बिल्डर्स आणि खूप काही प्रोजेक्ट्समध्ये भेटत नाही. तर मला वाटतं की या एक रिअल इस्टेट कमर्शियलमध्ये हा मोठा गॅप आहे की तुम्ही गोष्टी देतात बट खूप काही देऊ शकत नाही. पण त्या जर तुम्ही दिल्यात तर लोकांना जास्त चांगला वाटेल ऑफिसमध्ये आणि त्या बिल्डिंगमध्ये, कारण की त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी स्वतः मॅनेज करायची गरज नाही आहे. बट ते स्वतःचं सेल्फ सस्टेन ऑफिस सोबत एक एक्स्ट्रा ॲडिशनल जे पाहिजे त्यांना ते पण सपोर्ट भेटू शकतो. तो खूप मोठा गॅप मला वाटतो, जो आपल्याला आणि इंडस्ट्री मॅनेजर्सनी ॲड्रेस करायला पाहिजे गोईंग फॉरवर्ड. कारण की आम्ही रिअल इस्टेट क्लायंट सोबत पण काम करतो जे इंडियाच्या बाहेर रिअल इस्टेट करतात. म्हणजे आम्ही एमएनसी म्हणजे दुबईमध्ये आमचे रिअल इस्टेट क्लायंट US आहे. तर आम्ही ते बघितलंय की ते जेव्हा तिथे जातात त्यांचं वे ऑफ थिंकिंग ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ प्रोजेक्ट इज डिफरंट दॅन हाऊ वॉट दे आर डेव्हलपिंग इन इंडिया. बिकॉज त्यांना माहिती की तिथलच्या लोकांचा टेस्ट वेगळा आहे. जो टेस्ट इंडियामध्ये त्यांनी आणायला चालू केलं तर आय थिंक दॅट डेफिनेटली हॅड अ लॉट ऑफ व्हॅल्यू टू द इंडस्ट्री. आम्ही तर सुरुवात केली त्या गोष्टीची, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केलेला आहे आणि ते इथून पुढेही करत राहणार आहे. तुमचा फीडबॅक खूप छान होता, सुंदर होता. पण ह्याच्यामध्ये ना काही गोष्टी खूप टॅकल करायला अवघड जातात, म्हणजे त्या चॅलेंजिंग असतात आणि काही गव्हर्नमेंट पॉलिसीज किंवा FSI स्ट्रक्चरिंग वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्या अवघड जातात. पण ते थोडासा आपण जेव्हा ते एक्सप्लेन करू आणि ते प्रॅक्टिकली टेक्निकली ज्यावेळेस ते एका पेपरवरती आणून ते एक्सप्लेन केल्यानंतर ते दाखवू की ह्या पद्धतीत आहेत, तर ऑब्व्हियसली क्लायंट पण त्याची किंवा जो कोणी घेणार असेल तो त्याची कॉस्ट बेअर करायला रेडी असतो. फक्त फॅसिलिटी आणि सर्व्हिस भेटत असतात. आता तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जी कुठली इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, तर तुम्हाला कुठले चॅलेंजेस वाटतात की ह्या चॅलेंजेस आम्हाला खूप जास्त येतात किंवा ग्लोबली कुठल्या गोष्टी असतील किंवा लोकल कुठल्या गोष्टी असतील, तर कुठल्या गोष्टींना चॅलेंजेसला तुम्हाला फेस करावं लागतं आता? आमच्या केसमध्ये ना आमचं सर्व्हिस मेनली खूप स्पेशलाइज्ड आहे फॉर क्रॉस बॉर्डर. तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आम्हाला हे की एज्युकेशनच नाही आहे की आम्ही इंडियाच्या बाहेर काही करू शकतो का. देर आर लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज टू एक्सपांड आउटसाइड इंडिया. जे आता असं राहिलं नाही की बाहेरची लोक इंडियामधून येऊन बिझनेस करतील. नाऊ इंडिया इज अ कंट्री वेर इन वी कॅन गो आउटसाइड इंडिया अँड डू लॉट ऑफ थिंग्स. तिथे आम्हाला एज्युकेशनमध्ये थोडा फरक वाटतो आणि त्यामुळे आम्ही इनिशिएटिव्स पण घेतो. पण तिथे आम्हाला सर्वात मोठा आहे की अंडरस्टँडिंगच नाही की बाहेर जाऊन काय करू शकतो.
थोडा म्हणजे थोडक्यात बाहेर जे काही देश आहेत किंवा त्या देशामध्ये ज्या काही गोष्टी चालतात तर ते एज्युकेशनली तिथं काय असायला पाहिजे, तिथं जाऊन काय करायला पाहिजे याची आपल्याला कल्पना नाहीये किंवा ते एज्युकेशन आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. कॅपेबिलिटीज आहेत ऑलरेडी. हा. म्हणजे तुम्ही इंडियामध्ये जे करताय त्याच गोष्टी तुम्ही बाहेरच्या देशासाठी पण करू शकतात आणि तुम्ही तुमचा बिझनेस खूप वाढवू शकतात. पण ते माहितीच नाहीये किंवा तेवढं तिथपर्यंत रिस्ट्रिक्शन आहे की आम्ही इथेच याच्यात थांबलो आहे, आम्हाला माहितीच नाही की हे पण करू पाहिजे. तिथे आम्हाला थोडा हँडहोल्डिंग करावं मग लागतं. त्याच्यावरती सोल्युशन काय असं वाटतं तुम्हाला? तर आम्ही खूप काही आता ट्रेनिंग्स घेतोय, सोशल मीडियामध्ये पोस्ट करतो, त्यांना बिझनेस सांगतो की तुम्ही कसं एक्सपांड करू शकता, एक्झिस्टिंग बिझनेसला कसं हे करू शकता. त्या सर्व गोष्टी आम्ही राईट टू एज्युकेशन. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला बोललो की हे नेटवर्किंग झालं तर होऊ शकतात की आपल्याच बिल्डिंगमध्ये 100 कंपनीज आहेत, त्यांच्याकडे कॅपेबिलिटीज आहे आणि ते बहुतेक काही काही लेवलमध्ये ऑलरेडी चालू केलेलं, पण त्यांना कुठपर्यंत जाऊ शकतो ते माहिती नाहीये. तिथे आपण नेटवर्क बनवला तर आपण स्वतःच एक दुसऱ्यासोबत डिस्कस करू शकतो की बाबा नाही हे पण करू शकतो आणि आपल्याला याच्यासाठी कोणाला शोधायची गरज नाही. समबडी इज ऑलरेडी अवेलेबल इन द सेम बिल्डिंग टू सपोर्ट देम. अशा बाकीचे लोक पण काय काय करत असतील. काय फॉर एक्झाम्पल परवा मी एका लोकांसोबत भेटलो आपल्याच बिल्डिंगमध्ये. ते मेनली कमर्शियल हार्डवेअर प्रोव्हाइड करतात. लॅपटॉप्स, हार्डवेअर, इन्फ्रास्ट्रक्चर. आपल्या ऑफिसमध्ये किती लोकांना जरूरत आहे? आमच्या ऑफिसमध्ये जरूरत आहे. आम्ही परवा भेटलो आणि आज आमचं डील झालं आणि आम्ही ऑलरेडी ट्रान्झॅक्शन पण चालू केलं, कारण की आम्हाला पण गरज होती. कारण की आहे बिझनेस आहे, हार्डवेअर लागणारच आहे. आजच्या दिवसात कोणताही बिझनेस नाही त्याला हार्डवेअर लागणार नाही. अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्याच इकोसिस्टीममध्ये एकाच बिल्डिंगमध्ये आहेत, बट ते माहिती नसतं. तर ते एज्युकेशन आणि ते स्प्रेड करायला खूप काही चॅलेंजेस आहेत. ते कुठेतरी प्लॅटफॉर्म आणि या गोष्टी करायला आम्हाला ॲज अ बिझनेस इंडिया लेवलमध्ये पण चॅलेंज आहे. ते आम्ही ॲड्रेस करायचा प्रयत्न करतो. येस, नक्कीच सर. आपला पर्पजच तो आहे की आपण फाउंडर कनेक्ट का ठेवतोय, तो पर्पजच तो आहे की जोपर्यंत तुमचं नेटवर्किंग येत नाही आणि क्लोज नेटवर्किंग, कारण काय ना, ट्रस्ट फॅक्टर बिझनेस करत असताना ट्रस्ट फॅक्टर खूप महत्वाचा असतो. कारण की आता सोशल मीडियावरनं तुमचे लीड्स येणं आणि त्याच्यातनं तुम्ही बिझनेस करणं किंवा ह्या खूप अवघड गोष्टी आहेत. तर ह्या सोप्या करण्यासाठीच आपण फाउंडर कनेक्ट करतोय आणि तोच आपला मेजरली स्ट्रेंथ आहे आणि आपण त्या गोष्टीनेच पुढे जाणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला खूप लोकांना जोडायचं आहे, आपल्याच प्रीमायसिस मधल्या लोकांना जोडायचं आहे. जिथे जिथे प्रोजेक्ट दिव्य स्पर्श ग्रुप करेल तिथे तिथे त्या त्या प्रीमायसिसमध्ये आम्ही पहिल्यांदा त्या लोकांना जोडणार आणि तिथं कसं त्यांचं नेटवर्किंग वाढेल हा आमचा फोकस असेल. बेस्ट क्वालिटी तर देणार, टाइमली डिलिव्हरी तर देणार, ह्या सगळ्या गोष्टी करणार, पण आउट ऑफ द बॉक्स जाऊन ह्या गोष्टी पण करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगला सपोर्ट करताय आम्हाला, तुम्ही तुमचा वेळ देताय आणि तुमचा वेळ खूप अमूल्य आहे. हा अमूल्य वेळेचे खूप पुढे जाऊन आपण मोठी ग्रोथ म्हणूयात त्याला, की ती ग्रोथ नक्की करणार आहोत आणि तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.